श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला लेसनचं थोडं इंट्रोडक्शन असणं खूप गरजेचं आहे. रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हे लेसनचं नाव आहे. आता आपण त्यातील बेसिक पॉईंट्स थोडेसे समजून घेऊया. तुम्हाला काही नंबर्स माहीत असणं गरजेचं आहे. आता ते कोणते? तर नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे काय? तर 1 पासून सुरू होणारे 1, 2, 3, 4, 5 आणि अनलिमिटेड म्हणजे याचा कुठंच अंत नाही. आता होल नंबर्स म्हणजे काय? तर 0 पासून सुरू होणारे 0, 1, 2, 3, 4, 5 आणि अनलिमिटेड. आता इंटिजर्स म्हणजे काय? तर -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 म्हणजे निगेटिव्ह नंबर, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर सगळे नंबर्स येणार. आता रॅशनल नंबर्स म्हणजे काय? तर -11/3, 10/-3, -1, 0, 1, 11, 12/5 अशा पद्धतीचे नंबर्स. पण रॅशनल नंबर्स आता समजा m/n ह्या फॉर्ममध्ये असेल तर n इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे इथं 0 नसायला पाहिजे तरच रॅशनल नंबर्स होतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन ए नंबर लाईन. ड्रॉ ए सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. म्हणजे काय? तर खाली काही नंबर्स दिलेले आहेत, ते आपल्याला नंबर लाईनवरती काही शो करायचे आहेत, दाखवायचे आहेत आणि प्रत्येक एक्झाम्पलसाठी काही सेपरेट नंबर लाईन काढायची आहे. चला तर आपण सगळ्यात सुरुवातीचं एक्झाम्पल बघूया आणि त्याची नंबर लाईन काढूया. सगळ्यात सुरुवातीचं काय आहे? 3/2, 5/2 आणि -3/2. आता आपण याची नंबर लाईन्स कशी काढायची ती बघूया. फर्स्ट आपल्याला एक नंबर लाईन काढून घ्यायची आहे. ओके. आता सगळ्यात आधी त्याचा मीडियन घ्यायचा आहे. मीडियन आपल्याला काय करायचं आहे? 0. हे काय असणार आहे? 0 आणि नंतर 1, 2 आणि 3. इकडं पॉझिटिव्ह नंबर 0च्या राईट साईडला काय? पॉझिटिव्ह नंबर आणि 0च्या लेफ्ट साईडला काय? निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत. -1, -2 आणि काय? -3. आता तुम्ही इथं बघितलं तर डिनॉमिनेटरला 2 आलेला आहे. म्हणजे काय? तर ह्याचे 2 भाग करायचे आहेत. 1 आणि 2 प्रत्येकाचे आपण 2-2 भाग करून घेऊया. ओके. आता आपण फर्स्ट 3/2 हे नंबर लाईनवरती कसं दाखवायचं ते बघूया. 3/2 म्हणजे 0 इथून सुरुवात करायची. 1, 2 आणि 3 म्हणजे हा पॉईंट जो आलेला आहे तो काय होणार आहे? 3/2 होणार आहे. 3/2. जर तुमच्या असे लक्षात येत नसेल तर एक काम करा की तुम्ही असं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असं लिहायचं आहे आणि त्या डिनॉमिनेटर काय येणार आहे त्याच्या खाली? तर 2. प्रत्येकाच्या खाली 2 येणार आहे. ओके. आता आपण नेक्स्ट कोणतं बघणार आहोत? तर 5/2. 5/2 कुठं येते? तर इथं. आता इथून जर मोजायचं झालं तर 1, 2, 3, 4 आणि 5 हा पॉईंट कोणता येणार आहे? तर 5/2 येणार आहे. 5/2. आता आपल्याला -3/2 बघायचं आहे. -3 म्हणाल्यानंतर काय? इकडच्या साईडला आलेलं आहे. आता इथून सुरुवात करूया आपण. 1, 2 आणि 3 म्हणजे हा पॉईंट जो आहे तो काय येणार आहे? -3/2 येणार आहे.
आता आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. कोणतं आहे? सेकंड एक्झाम्पल 7/5 -2/5 आणि -4/5. चला तर आपण हे नंबर लाईनवरती कसं दाखवायचं ते बघूया. फर्स्ट आपण एक लाईन ओढून घेऊया. ओके, आता आपण याचा मीडियन काढूया. मीडियन काय असणार आहे? बरोबर मधोमध म्हणजे काय करायचं आहे? 0 करायचं आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर हे डिनॉमिनेटरला काय 5 आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता हे नंबर्स आहेत थोडेसे लांब लांब लिहावे लागणार आहेत. 1 2 1 आणि 2 आणि हे काय मायनस येणार आहेत. मायनस. आणि तुम्ही इथं बघितलं तर डिनॉमिनेटरला 5 आहे. त्यामुळे याचे काय 5 भाग, प्रत्येकाचे 5 भाग करायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 भाग झालेले आहेत. असे आपण आता प्रत्येकाचे करूया. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5. ओके, नेक्स्ट 1 2 3 4 आणि 5 म्हणजे प्रत्येकाचे 5 भाग करून घेतले. आता फर्स्ट कोणता आहे? तर 7/5. आता 0 पासून आपण मोजायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे हा पॉईंट जो येणार आहे तो काय येणार आहे? 7/5 येणार आहे. आता मायनस म्हणाल्यानंतर ह्या साईडला येणार आहे, 0च्या लेफ्ट साईडला. -2/5 म्हणजे कुठं? 1 2 हा पॉईंट येणार आहे -2/5. आणि नेक्स्ट कोणता आहे? तर -4/5 म्हणजे 1 2 3 4 हा जो पॉईंट येणार आहे तो काय येणार आहे? -4/5. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल काय आहे? -5/8 आणि काय 11/8. आता आपण त्याची लाईन ड्रॉ करूया. ओके, आता आपण याचा मीडियन म्हणजे बरोबर मध्यभाग घेऊया. तो काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि 1 आणि 2 आणि इकडं काय येणार आहे? -1 आणि -2 येणार आहे. आणि आता डिनॉमिनेटरला काय आहे? तर 8 आहे. त्यामुळं काय 8 भाग करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भाग झालेले आहेत. आता प्रत्येकाचे 8 भाग करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. प्रत्येकाचे 8 भाग झालेले आहेत. ओके, आता फर्स्ट काय आहे? -5/8 आहे. तर हे काय ह्या साईडला येणार आहे निगेटिव्ह नंबर. आता आपण मोजूया 0 पासून. 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे हा पॉईंट काय येणार आहे? -5/8 येणार आहे. आणि नेक्स्ट काय आहे? 11/8. आता इथून स्टार्ट करूया.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता हा पॉईंट काय येणार आहे 11/8 येणार आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. काय आहे 13/10 आणि -17/10. आता आपण फर्स्ट लाईन ड्रॉ करूया. ह्याची काय लाईन ड्रॉ करूया. ओके. आणि मध्यभागाला काय 0 1 आणि 2. इकडं ही -1 आणि -2. आता इथं डिनॉमिनेटरला काय आहे तर 10 आहे, तर याचे 10 भाग करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता इकडंही आपण तसंच करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे प्रत्येकाचे 10 भाग करून घेतलेले आहेत. आता सुरुवातीचं काय आहे 13/10. म्हणजे इथून सुरुवात करूया. इथपर्यंत तर तुम्हाला 10 झालं ते कळालंच असेल. इथपर्यंत काय 10 होतं. तरीही आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. राईट. आता पुढं बघा 11 12 13. म्हणजे हा जो पॉईंट आहे तो काय होणार आहे 13/10 होणार आहे. आता आपण -17/10 म्हणजे निगेटिव्ह नंबर इकडे आहेत. आता इकडं बघूया. इथं -1 पर्यंत किती होणार आहे 10 होणार आहे. त्याच्या पुढचं बघूया आपण 11 12 13 14 15 16 आणि 17. म्हणजे हा पॉईंट आलेला आहे काय -17/10. स्टुडंट्स, आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. म्हणजे हे काही नंबर लाईन दिलेली आहे ते ऑब्झर्व करायचे आहे आणि खालील क्वेश्चनचे आन्सर सोडवायचे आहेत. आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. पॉइंट बी. आता ह्या नंबर लाईनवरती पॉइंट बी म्हणजे कोणत्या नंबरवरती आलेला आहे ते बघायचं आहे. पॉइंट बी बघितलं तर ते इथं आलेलं आहे. राईट. आणि ह्याचे किती 0 to -1 किती भाग झालेले आहेत ते फर्स्ट आपण बघूया. 1 2 3 4. म्हणजे किती डिनॉमिनेटरला काय येणार आहे 4 येणार आहे. आणि हा नंबर कोणता आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 10. आणि हा काय निगेटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह आपण हे अशाही पद्धतीने लिहू शकतो -5/2. का तर 2 ने याला भाग गेलं तर काय होणार आहे -5/2 होणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 13/4. म्हणजे हा नंबर्स कोणत्या पॉईंटवरती इंडिकेट केलेला आहे ते बघूया. फर्स्ट आपण हा नंबर आहे तो सिम्प्लिफाय करून घेऊया. म्हणजे 4 × 1 4 × 1 + 3 होणार आहे आणि 4 आहे असं येणार आहे. 4 याचं सोडवलं तर काय होणार आहे 4 + 3/4 म्हणजेच 7/4 होणार आहे.
म्हणजे आता कुठं होतंय ते आपण बघूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे काय तर पॉईंट सी याचा आन्सर काय येणार आहे तर पॉईंट सी वरती काय हा नंबर इंडिकेट होतो. आता तिसरं बघा. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे पॉईंट डी वरती 5/2 हा नंबर्स डिनोट केलेला आहे, हे खरं आहे की खोटं हे आपल्याला सांगायचं आहे. आता आपण फर्स्ट 5/2 डी इथं दिलेलं आहे, राईट. पॉईंट डी कुठं आहे तर इथं. ह्याच्या म्हणजे याचे किती भाग झालेले आहेत तर 4. डिनॉमिनेटरला आपण फर्स्ट 4 लिहून घेऊया आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे काय येणार आहे 10/4 येणार आहे. आता आपण 10/4 आलेलं आहे, पण इथं काय दिलेलं आहे 5/2 दिलेलं आहे. तर आपण ह्याचं काय 2 2 4 आणि 2 5 10 म्हणजे 5/2 असं होऊ शकतं. म्हणजे ही काय आहे इट इज ट्रू. म्हणजे हे स्टेटमेंट आहे ते काय आहे ट्रू आहे. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवला आहे. आय होप तो तुम्हाला समजला असेल. आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.